आता तुम्हाला तर माहितीच आहे मी दर शनिवारी भोगावला जातो ते. आज सकाळी जायला थोडा उशीर झाला म्हणून घरूनच आंघोळ करून गेलो. तर दर शनिवारी गंगेलाच आंघोळ असते आपली. आता भोगामध्ये आल्या आल्या आधी गंगावर जाऊन हातपाय धुवून घेतले आणि नंतर लगेच गेलो मग दर्शनाला. दर्शनासाठी गर्दी तर काय लय नव्हती, त्यामुळे लगेच दर्शन झालं आणि मंदिरातच बसलो थोडा वेळ. मग सोबत येणारे पार्टनर आज कोणी नव्हते, त्यामुळे आपल्याला एकट्यालाच यावं लागलं. आता लोहा ते पालम रोडचं काम चालू असल्यामुळे धूळ तर जास्त उडू लागली, तरी आपल्याला काही नाही, आपण तर तोंडाला बांधून निघालतो. दुकानला आल्या आल्या थोडं पुढे पाणी मारून घेतलं, जेणेकरून दिवसभर धूळ उडणार नाही. एवढ्या बांगड्यामध्ये आता आपल्याला साईज छाटायचा होता, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कोणता साईज आहे आणि कोणता नाही ते. म्हणजे आपण जेव्हा खरेदीला जाताल तेव्हा आपल्याला कन्फ्युज होणार नाही, लगेच माल लक्षात येऊन जाईल कोणता न्यायचा आहे ते. माल छाटून बसलोच होतो की तेवढ्यात आला उमेश. उद्या कार्यक्रमाला जायचंय म्हणला, चेहऱ्यासाठी इन्स्टंट ग्लो यावं असं काहीतरी दे म्हणला. त्याला मग एव्हरेजचं स्क्रब, मास्क आणि फेस पॅक देऊन टाकलो. असेच ब्लॉग बघण्यासाठी आताच तुमच्या भावाला फॉलो करून ठेवा. चला तर मग भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. सध्याच्याला बाय बाय.